निर्मिती करू असं बीजेपीने आश्वासन दिलं होतं, त्याला आता 10 वर्ष होत आहे आणि अशातही विदर्भ राज्य दिलं नाही। विदर्भात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, युवकांचं पलायन वाढत आहे, युवकांच्या सुद्धा आत्महत्या आता वाढत आहे आणि अशा परिस्थितीत मोदीजी या मोदीचं मंत्रिमंडळ जे आहे विदर्भाच्या बाबतीत सुद्धा बोलायला तयार नाही आणि विदर्भाच्या जनतेला हे विदर्भ पाहिजे, विदर्भाच्या नेत्याला विदर्भ पाहिजे नाही। आणि आज तुम्ही पाहता विदर्भाच्या जनतेच्या भावना ज्या आहे त्या तीव्र झालेल्या आहे आणि आता विदर्भ दिला नाही तर येणाऱ्या वेळेस जे इलेक्शन आहे लोकसभेचं विधानसभेचं त्यावेळेस बीजेपीची कोंबडी सुद्धा अंडे देणार नाही असं विदर्भवाद्यांनी आता शपथ घेतली आहे। विदर्भाच्या बाहेर आता बीजेपीला हद्दपार करण्याची आम्ही सर्वांनी शपथ घेतली आहे आणि ज्या विदर्भ पार्टीच्या आम्ही इथं कॅन्डिडेट लढवू आणि त्या माध्यमातून आता ही विदर्भाची चळवळ मोठ्या प्रमाणात हे आंदोलन नारे निर्देशनांचं होतं, वादा निभाव विदर्भ राज्य बनाव असं आमचं स्लोगन होतं आणि कारण यांनी 2014ला जे वादा केला होता ते वादा निभाव। बेश्रम म्हणजे हे सरकार जे आहे टोटल बेश्रम झालेली आहे आणि हे कोणाचंच ऐकायला तयार नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यांच्याबद्दल नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे त्याबद्दल नाही आणि आम्ही विदर्भ मागत त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही। म्हणून हे बेश्रमचे झाड आम्ही इथं घेऊन त्यांचा निषेध करतो। मी अरुण केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। जय विदर्भ पार्टीची जी निर्मिती आहे हे निव्वळ वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे याच्यासाठी आहे। कोणी या पार्टीतून नेता बनो ही याच्या मागे उद्देश नाही। म्हणून ज्या वेळेस हे खाली होते आम्ही जेव्हा बीजेपीला मतं दिले, ज्या वेळेस आंदोलन झाले विदर्भाचे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस, मुनगंटीवार, नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला विदर्भ देऊ। मोदी साहेब वाद्याची खराट वाटून राहिले, ज्या वायद्याची मोदी साहेब खराट वाटून राहिले ती कधी जनतेने मागितलं नाही। मग जनतेने रोड नाही मागितले, जनतेने पूल नाही मागितले, ते तुम्ही बांधले आणि टोलच्या रूपात लाखो करोडो रुपये वसूल केले, जनता निद्रवी केली आणि तुम्ही दिलेले वादे हे पूर्ण केले नाही। म्हणून भुवनेश्वर येथे महामहिम बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली ते एकमेव खासदार होते नागपूरचे बीजेपीतून त्यावेळेस निवडून आलेले, त्यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही मान्य केलं होतं की 1967 साली की आम्ही सत्तेवर आलो तर तुम्हाला विदर्भ देऊ, पण ते सत्तेवरही आले, विदर्भ विसरले आणि आता जुमला देऊन राहिले की वादा नाही निभाया, म्हणजे ते जुमला देऊन राहिले की आम्ही शेतकऱ्यासाठी असं केलं, आम्ही बेरोजगारासाठी असं केलं, 2 कोटी बेरोजगार सांगितले। जेव्हा आमचा कार्यकर्ता आमचा नेता पक्षाचा युवा नेता म्हणायला गेला त्यांना की 2 लाख नाही 20,000 तरी दाखवा, तर त्यांना पोलिसाच्या जरिये अरेस्ट करून त्यांच्यावर तडीपारच्या कलमा लावण्यात आला। ही कोणती सरकार आहे? ही दडपशाहीची सरकार आहे, ही पैसा देऊन खरीदणारी सरकार आहे, पण जनता याच्या पुढे कधीही सहन करणार नाही। म्हणून आम्ही आजचं आंदोलन याच्यासाठी केलं की जे तुम्ही वादे केले ते शेतकऱ्याचे भाव डबल करण्याचे दिले, 2 करोड लोकांना नोकरीचे केले, ते वादे पूर्ण करा आणि मगच जनतेपुढे वोट मागायला द्या। आम्ही आज निर्देशन देतो की आमच्या सगळ्या लोकांना ज्यांना गावात प्रचार करायला आले ते यांना गावबंदी करा, सर्वांनी यांची गावबंदी करा आणि हे मुद्दे त्यांना विचारा की आप विदर्भ कब बनाओगे। जय हिंद, जय विदर्भ। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।